तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बायकोच्या अशा प्रकारचे जर वेगवेगळे जर फोटोज बनवायचे असतील तर हा व्हिडिओ आहे तो आपल्याला लास्टपर्यंत नक्की पाहायचा। तुम्ही फक्त अशा प्रकारचे फोटोज आहेत ते फक्त 2 मिनिटाच्या आत आहे ते बनवू शकता आणि याची बनवण्याची प्रोसेस सुद्धा एकदम सिंपल आहे। फक्त आपला व्हिडिओ आहे तो तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे ह्या तुम्हाला प्रॉपर फॉलो करायच्यात आणि त्यानंतर तुमचा सुद्धा इमेज आहे तो अशा प्रकारे इथे रेडी होणार आहे। कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या सगळं काय डिटेल्स मध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे जर फोटो बनवताना कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम जर आला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्याचा रिप्लाय तुम्हाला एकाच मिनिटाच्या आत आहे ते तिथे तुम्हाला भेटून जाईल। याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंट्स मध्ये ते मला नक्की विचारा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन ते लगेच येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर तुम्हाला तशा प्रकारे जर फोटोज बनवायचे असतील तर तुम्हाला प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरवरून एक ॲप डाउनलोड करायचे आहे ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी। हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर पण अवेलेबल आहे आणि ॲप स्टोरवर सुद्धा अवेलेबल आहे। दोन्ही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा यांची वेबसाईट सुद्धा आहे। तू क्रोमला किंवा गुगलला गुगल जेमिनी सर्च केले तर पहिली वेबसाईट आहे ती तुम्हाला तिथे भेटून जाईल। त्यानंतर फक्त काय करायचं जेमिनी ॲप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मी ऑलरेडी इथे फोटो क्रिएट केला आहे तर मी काय करतो नवीन चॅट जी काय असेल नवीन आपली जी चॅट आहे ती क्रिएट केली आणि इंटरनेट आहे ते ऑन करून घेतो। ओके, आता आपली नवीन चॅट आहे ती क्रिएट झाली। त्यानंतर काय याचा प्लस बटन इथे क्लिक करायचा आणि येथून तुम्ही डायरेक्ट जर इमेज ॲड करत असाल तर थांबा। सगळ्यात पहिले तर काय यायचं ते तुम्हाला 3 लाईन्स बॉक्स सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटतात। इथे क्रिएट इमेजचा 1 नंबरचा ऑप्शन आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा आणि गॅलरीमध्ये जायचं आहे आणि येथून तुम्ही तुमच्या बायकोचा गर्लफ्रेंडचा किंवा इतर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा इमेज असेल तो ॲड करून घ्यायचा आहे। जसं की रँडमली मी कोणताही एखादा इमेज माझ्याजवळ जर असेल तर तो इमेज आहे तो इथून ॲड करून घेतो। तुम्ही कोणताही इमेज आहे तो ॲड करू शकता, तुम्हाला जो पाहिजे तो इमेज आहे तो ॲड करून घ्या। जसं की रँडमली माझ्याजवळ एखादा इमेज जर असेल तर तुम्ही ॲड करून घेतो। जसं की आता इथून मी एखादा इमेज असेल तो सिलेक्ट करून घेतो किंवा तुम्ही जो कोणाचा इमेज सिलेक्ट करणार आहात तो प्रॉपर व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे, कारण की ज्या इमेजमध्ये फेस जर व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही तो इमेज आहे तो लगेच ॲड करून घेऊ शकता। जसं की आता रँडमली माझ्याकडे एखादा इमेज कोणताही अवेलेबल जर असेल तर मी ॲड करून घेतो। जसं की आता इथे कोणताही इमेज माझ्याजवळ आहे का बघतो। जसं की आता इथून मी एक इमेज माझ्याजवळ आहे तो मी इमेज ॲड करतो। जसं की आता रँडमली कोणताही मी यूज करत आहे। जसं की आता इथून एक सिलेक्ट करून घेतो फोटो। जसं की आता इथून आपण आहे तो एक रँडमली आता हा मी सिलेक्ट करून घेतला आहे किंवा हा सिलेक्ट केला ॲड करून घेतला आहे। ओके, एक रँडमली मी कोणताही फोटो आहे तो अशा प्रकारे तो ॲड केला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देणार आहे तो फक्त कॉपी करून घ्यायचा आहे आणि ते पेस्ट करायचा। आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटेल कुठं, याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आणि त्यानंतर बघू शकता आता फोटो आहे तो आपण अपलोड केला आहे। तर आता बघूया आपला जी काय थोडंसं लोडिंग घेत आहे तर आता आपण जी काय फोटो पूर्णपणे प्रोसेसिंग होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर जी काय ती तुम्ही सेंड करू शकता। प्रॉम्प्ट पण आपण टाकला आणि फोटो पण ॲड करून घेतलेला आहे। आता तुम्हाला हा प्रॉम्प्ट भेटेल कुठं, याच्यासाठी काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कमेंट्समध्ये याचं एक चांगलीशी तुम्हाला छोटीशी एक कमेंट्स करायची आहे आणि त्यानंतर खाली एक तुम्हाला व्हॉट्सअपची आपला जो की व्हॉट्सअपचा नवीन चॅनल मी क्रिएट केला आहे त्याला तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला फॉलो करायचा आहे। तिथे तुम्हाला हा प्रॉम्प्ट आहे तो बघायला भेटेल, टेलिग्रामवर सुद्धा आहे तो बघायला भेटेल, पण व्हॉट्सअपवर सगळ्यात पहिले आहे ते तुम्हाला बघायला भेटतील, कारण की व्हॉट्सअपवर सर्व गोष्टी अवेलेबल्स आहेत। त्यामुळे व्हॉट्सअपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड आहे आणि काही जर प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामची सुद्धा लिंक मी दिली आहे, तिथून तुम्ही सर्व सोशल मीडियाच्या ॲपला ते आपल्या फॉलो नक्की करून घ्या। त्यानंतर काय करायचं ह्याला सेंड करा। सेंड केल्यानंतर जो की आपला इमेज आहे तो आता इथे जो की जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। तर आता आपण बघूया कशा प्रकारे आपला इमेज आहे तो क्रिएट होत आहे, कारण की आता बघू शकता थोडंसं इथे प्रॉब्लेम अशा प्रकारे आला आहे, म्हणजे आपला इमेज क्रिएट होत आहे असं जर तुम्हाला लिहून आलं तर इथे बघू शकता क्रिएट युअर इमेज हे जोवर बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही समजायचं नाही की तुमचा इमेज आहे तो रेडी होणार नाही, असं नाही, आता रेडी होणार। जोपर्यंत बघू शकता आता बघू शकता जी काही आपला इमेज आहे तो आता रेडी होत आहे। तर आता बघूया आपला इमेज आहे तो इथे अशा प्रकारे तो रेडी झालेला आहे, म्हणजे की बघूया थोडंसं प्रोसेसिंगमध्ये, पण आता फोटो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी वेगवेगळे प्रॉम्प्ट्स दिलेले आहेत। सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्ही ट्राय नक्की करा आणि अशा प्रकारचे फोटोज तुम्ही बनवून याला तुम्ही फ्रेम सुद्धा ते बनवून तुमच्या घरामध्ये ते लावू शकता किंवा व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा इथे अशा प्रकारे ठेवू शकता। आता थोडंसं ब्लर दिसत आहे तर याला मी इथून जी काय डाउनलोड बटनवर क्लिक करून याला फुल साईजमध्ये ते सगळ्यात पहिले डाउनलोड करून घेतो आणि गॅलरीतून सुद्धा इथे तुम्हाला रिझल्ट आहे तो मी दावतो कशा प्रकारे बघायला भेटतो। इथून मी बॅक आलो आणि गॅलरीमध्ये जातो। इथून गॅलरीमध्ये गेल्यानंतर
त्यानंतर बघू शकता आता रिझल्ट बघू शकता जी की एकदम जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि साईटला अशा प्रकारे बघू शकता वेगवेगळ्या अँगल्समध्ये आणि येथे सुद्धा अशा प्रकारे इंग्लिशमध्ये जी काही सर्व गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक एआयच्या मदतीतून ते ट्रान्सलेट होऊन लिहिणार सुद्धा आहे जी की तुम्ही बघू शकता फोटोच्या नुसार तुमच्या आणि अशा प्रकारे बघू शकता इथे वेगवेगळे प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळी काय ना काही गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे ते ॲड झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा प्रकारचे फोटो आता लगेच आहे ते तुम्ही क्रिएट सुद्धा ते करू शकता। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।